श्रीदेवी महात्म्य कथा अध्याय 15 वैकृत रहस्य। श्री गणेशाय नमः। श्रीदेवे नमः। देव मेधा ऋषी सुरत राजाला म्हणाले, हे राजा, आता तुला देवीच्या ध्यान पूजनासंबंधी सांगतो। यापूर्वी मी तुला सत्वप्रधान त्रिगुणमयी महालक्ष्मीचे राजसी तामसी सात्विकी भेद सांगितले। तीच देवी शर्वा, चंडिका, दुर्गा व भद्रा, भगवती इत्यादी नावांनी ओळखली जाते। तमोगुणात्मक महाकाली भगवान विष्णूची योगनिद्रा आहे। मधु आणि कैटभ या असुरांचा नाश करणारी ब्रह्मदेवानी जिचे स्तवन केले तिचे नाव महाकाली। तिला 10 हात, 10 मुखे व 10 पाय आहेत। तिचा वर्ण काजळासारखा काळा आहे। 30 नेत्रांनी ती सुशोभित आहे। चमकणाऱ्या दातदाडा असलेल्या तिचे रूप महाभयंकर आहे। तथापि ती रूप सौभाग्य, कांती व ऐश्वर्याची अधिष्ठान म्हणजे प्राप्तिस्थान आहे। तिने आपल्या 10 हातात खडग, बाण, गदा, शूल, चक्र, शंख, भुशुंडी, परी, धनुष व रक्त गळत असलेले मुंडके धारण केले आहे। अशी ही महाकाली भगवान विष्णूची अगाध माया आहे। या देवीची आराधना उपासना केली असता चराचर विश्व उपासकांच्या हाती येते। सर्व देवतांच्या शरीरापासून जी प्रकट झाली होती ती अनंत कांतीने युक्त असलेली त्रिगुणमयी देवी साक्षात महालक्ष्मी होय। हिलाच त्रिगुणमयी प्रकृती असे म्हणतात। प्रकृतीसह रूपांतर झालेल्या देवतांचे ध्यान, पूजा इत्यादीचे वर्णन याला वैकृतिक रहस्य असे म्हणतात। हीच ती महिषासुरमर्दिनी देवी। हिचे मुख गौर, हात श्यामल रंगाचे, स्तन श्वेत वर्णाचे, कमर आणि पाय लाल रंगाचे, मांड्या व पोटऱ्या निळ्या रंगाच्या आहेत। ही अजिंक्य असल्याने हिला स्वतःच्या शौर्याचा अभिमान आहे। हिच्या कमरेच्या पुढच्या भागावर चित्रविचित्र रंगाचे वस्त्र असल्यामुळे ती अतिशय सुंदर दिसते। हिची माला, वस्त्र व अंगराग सर्व काही चित्रविचित्र आहे। ही कांती, रूप व सौभाग्य यांनी सुशोभित आहे। हिला जरी हजारो हात असले तरी हिला अष्टभुजा समजून हिची पूजा अर्चना करावयास हवी। हिच्या उजव्या बाजूच्या खालच्या हातापासून डावीकडच्या खालच्या हातापर्यंत क्रमशः कोणकोणती शस्त्रास्त्रे हिने धारण केली आहेत ती सांगतो। रुद्राक्षमाला, कमळ, बाण, घंटा, खडग, वज्र, गदा, चक्र, त्रिशूळ, परशु, शंख, घंटा, पाश, शक्ती, दंड, चर्म, धनुष्य, पाणपात्र व कमंडलू या 18 आयुधांनी हिचे हात सुशोभित झाले आहेत। ही देवी कमलासनावर विराजमान झालेली आहे। ही महालक्ष्मी सर्व वेदमयी असून सर्वांची ईश्वरी आहे। हे राजा, अशा या महालक्ष्मीची जो मनोभावे पूजा अर्चा करतो तो सर्व लोकांच्या, सर्व देवांच्या स्वामी होतो। इंद्रादी सर्व देव याच्या आज्ञेचे पालन करतात। सत्वगुणमयी अशा गौरीच्या म्हणजे पार्वतीच्या देहापासून जी प्रकट झाली ती साक्षात महासरस्वती देवी होय। हिने शुंभ निशुंभ दैत्याचा संहार केला। हे राजा, या देवीला 8 हात आहेत व हिने आपल्या हातात क्रमशः बाण, मुसळ, शूळ, चक्र, शंख, घंटा, नांगर व धनुष्य ही 8 शस्त्रे धारण केली आहेत। या देवीची भक्तिपूर्वक पूजा करणाऱ्याला सर्वज्ञात प्राप्त होते। हे राजा, मी तुला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती 3 देवीच्या मूर्तीचे स्वरूप सांगितले। आता जगन्माता महालक्ष्मी, महाकाली व महासरस्वती या 3 मूर्तीची उपासना कशी करावी ते सांगतो। जेव्हा महालक्ष्मीची पूजा करायची असते तेव्हा तिच्या उजवीकडे महाकालीची, डावीकडे महासरस्वतीची स्थापना करून पूजा करावी। पाठीमागच्या बाजूस 3 देवता युगलांची पूजा करावी लागते। महालक्ष्मीच्या पाठीमागे मध्यभागी सरस्वती व ब्रह्मदेव यांची पूजा करावी। तिच्या उजवीकडे गौरीसह रुद्राची पूजा करावी व डावीकडे लक्ष्मीसह विष्णूची पूजा करावी। महालक्ष्मी इत्यादी 3 देवीच्या जवळ पुढील 3 देवींची पूजा करावी। मध्यभागी महालक्ष्मीच्या पुढे 18 हातांच्या महालक्ष्मीची पूजा करावी। तिच्या डावीकडे 10 मुखाच्या महाकालीची व उजवीकडे अष्टभुजा महासरस्वतीची पूजा करावी। हे राजा, जेव्हा अष्टभुजा महालक्ष्मीची किंवा दशमुखी कालीची किंवा अष्टभुजा सरस्वतीची पूजा करायची असते तेव्हा सर्व अरिष्टांच्या संकटाच्या नाशासाठी तिच्या दक्षिण भागी
कालीची व डावीकडे मृत्यूचीही उत्तम प्रकारे पूजा करावी लागते. जेव्हा शुंभासुराचा संहार करणाऱ्या अष्टभुजा देवीची पूजा करावयाची असते तेव्हा तिच्याबरोबरच ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वराही, नारसिंह, ऐंद्री, शिवदूती व चामुंड्या या तिच्या 9 शक्तींची पूजा करावी. त्याचप्रमाणे तिच्या उजवीकडे रुद्राची व डावीकडे गणेशाचीही पूजा करावी लागते. नमो देवे इत्यादी स्तोत्राने महालक्ष्मीची पूजा करावी. त्याचप्रमाणे तिच्या 3 अवतारांची पूजा करताना तिच्या चरित्रातील स्तोत्र मंत्रांचा उपयोग करावा. हे राजा, 18 हातांनी महिषासुरमर्दिनी महालक्ष्मीच विशेष प्रकारे पूजनीय आहे, कारण तिलाच महालक्ष्मी, महाकाली व महासरस्वती असे म्हणतात. तीच सर्व पुण्यपापांची अधीश्वरी व संपूर्ण विश्वाची माहेश्वरी आहे. महिषासुरमर्दिनी महालक्ष्मीची जो भक्तिभावाने आराधना उपासना करतो तो जगाचा स्वामी होतो. म्हणून या जगाला आधार देणाऱ्या भक्तवत्सल भगवती चंडिका देवीची श्रद्धापूर्वक आवर्जून पूजा करावी. देवीला पवित्र जलाने स्नान घालावे. तिला अर्घ्य इत्यादी अर्पण करावे. गंध, अक्षता, पुष्प, धूप, दीप अर्पण करून भक्ष्य, भोज्य, पेय इत्यादी उत्तमोत्तम पदार्थाचा तिला नैवेद्य अर्पण करावा. नमस्कार करून शुद्ध व पवित्र जल, सुगंधित चंदन, तांबूल इत्यादींनी देवीची भक्तिभावाने पूजा करावी. देवीच्या समोर डावीकडे मस्तक तुटलेल्या महादैत्य महिषासुराची पूजा करावी, कारण महिषासुराला देवीची सायुज्य मुक्ती मिळाली होती. त्याचप्रमाणे देवीच्या समोर उजवीकडे देवीचे वाहन असलेल्या सिंहाची पूजा करावी, कारण तो सिंह संपूर्ण धर्माचे प्रतीक असून षड्विध ऐश्वर्याने युक्त आहे. तो धर्मच चराचर विश्वाचा आधार आहे. तो सिंहाचा अवतार धारण करून देवीची सेवा करीत होता. देवीची पूजा केल्यानंतर एकाग्र चित्ताने देवीचे स्तवन करावे. देवीच्या स्तोत्राचा पाठ करावा. मग हात जोडून देवीच्या चरित्राचे तिचे स्तवन करावे. देवी महात्म्याचा संपूर्ण पाठ करावा. पाठ समाप्तीनंतर देवीला व देवी चरित्राला प्रदक्षिणा घालावी. साष्टांग नमस्कार घालावा. देवीपुढे हात जोडून बसावे व देवीच्या उपासनेत, चरित्र पठणात कळत न कळत अज्ञानाने झालेल्या चुकीबद्दल, अपराधाबद्दल देवीला मनपूर्वक क्षमा प्रार्थना करावी. सप्तशतीतील प्रत्येक श्लोक मंत्रस्वरूप आहे. त्या मंत्राने देवीला घृत, तीळ मिश्रित खिरीच्या आहुती द्याव्यात किंवा सप्तशतीत जी स्तोत्रे आहेत ती म्हणत देवीला उद्देशून पवित्र हविष्णांनाचे हवन करावे. होम हवन झाल्यानंतर एकाग्र चित्ताने देवीच्या नाम मंत्राचा जप करावा व पुन्हा तिची पूजा करावी. त्यानंतर मन व इंद्रिये यावर ताबा ठेवून हात जोडून अत्यंत नम्रतेने देवीला नमस्कार करावा. देवीची आपल्या अंतःकरणात स्थापना करून त्या सर्वेश्वरी चंडिके देवीचे दीर्घकाल चिंतन करावे. चिंतन करता करता त्यात तन्मय व्हावे. अशा रीतीने जो मनुष्य दररोज मोठ्या भक्तिभावाने परमेश्वरीची पूजा, अर्चा, स्तवन, चिंतन करतो तो मनोवांछित सर्व सुखोपभोगाचा उपभोग घेतो. शेवटी त्याला देवीची सायुज्य मुक्ती प्राप्त होते. भक्तवत्सल अशा चंडिकेची जो दररोज पूजा अर्चा करीत नाही त्याची सर्व पुण्ये देवी जाळून भस्म करते. म्हणून हे राजा, तू सुद्धा सर्व लोक महेश्वरी चंडिकेची यथाविधी पूजा कर. त्यामुळे तुला सर्व सुखांची प्राप्ती होईल. विशेषतः या कलियुगात इतर देवापेक्षा देवीची आराधना लवकर फळ देणारी आहे. इतर देवांच्या मंत्रापेक्षा देवीचे मंत्र, तिची स्तोत्रे लवकर सिद्ध होतात व तात्काळ फलप्राप्ती होते. म्हणून प्रत्येकाने मनोभावे देवीची पूजा अर्चा करावी. मंत्रजप करावा, स्तोत्रपाठ करावा. यामुळे इहपर कल्याण होते. अशा प्रकारे या अध्यायात प्राकृतिक रहस्य सांगितले. आता पुढच्या कळसाध्यायात मूर्ती रहस्य सांगितले जाईल. या अध्यायाचे श्रवण पठण केले असता सर्व बाधांचे निर्वाण होते, सर्व संकटातून मुक्ती मिळते. या अध्यायाचे जेथे श्रवण पठण चालू असते तेथे देवी स्वतः उपस्थित राहून श्रवण करते. या अध्यायाच्या श्रवण पठणाने देवी सर्व मनोरथ पूर्ण करते. सर्व पुरुषार्थ सिद्धीला जातात. श्री मार्कंडेय पुराणाच्या सवर्णकीय मन्वंतरातील देवी महात्म्यातील वैकृतिक रहस्य नावाचा 15वा अध्याय समाप्त. श्री जगदंबा अर्पणामस्तु. शुभम भवतु.